हॅलो, नमस्कार. बरं एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. खूप पाऊस आहे. एवढा पाऊस आहे ना कोकणामध्ये, की आता जेवढं पाहिजे होतं त्याच्यापेक्षा पण जास्ती पडतोय पाऊस. तर कुठे बाहेरही जाता येत नाही, कुठे काहीच करता येत नाही आणि आपली जे काही लावायचं जे शेत वगैरे आहे, त्याच्यामध्ये भरपूर पाणी आहे. लावू शकत नाही आपण कारण की जर एवढं पाणी जर राहिलं ना, तर जे काही आपण लावलेलं जे काही आवे वगैरे असतात ते कुसून जातात. म्हणजेच काय, तर थोडक्यात जे लावलेलं जे भात असतं ना, ते कुसून जातं. तर आपण आधी लावणार नाही, थोडं पाणी कमी झाल्यावरतीच आपण लावणार आहोत. अर्धी शेती आपली झालेली आहे. लावून जर व्हिडिओ बघितला नसाल शेतीचा, तर नक्की बघा. आपल्या चॅनलवरती आहे. कशाप्रकारे शेती केली जाते, काय केली जाते, हे तुम्हाला बघायला मिळेल. तर आज ना कुठे मला बाहेर जाताच आलं नाही. म्हटलं चला तुमच्यासोबत थोडं शेअर करूया, की आता ह्या पावसाळा चालू झाला तर ह्या पावसाळ्यामध्ये असंख्य भाज्या केल्या जातात. तर कशा पद्धतीने केल्या जातात किंवा अ, त्यामागची काही मेहनत असते किंवा त्यामागची काही तयारी असते, ती तुम्हाला मी तुमच्यासोबत शेअर करते. आता तसं बघायला गेलं तर हा सीझन आहे. तर या सीझनमध्ये जास्तीत जास्त रानभाज्या खाल्ल्या जातात किंवा घरी तयार केलेल्या ज्या काही भाज्या असतात, आपल्या स्वतःच्या परिसरातल्या ज्या काही भाज्या असतात, त्या खाल्ल्या जातात. त्याची जी तयारी असते ती कशी केली जाते, काय केली जाते, प्रत्येक झाडाचं हे असतं, टाईम असतो, पिरियड असतो, कशा पद्धतीने झाड लागतं, कधी त्याला पालवी येते, काय येते, हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर आता ह्या पावसाळ्यामध्ये असंख्य घरासमोर किंवा आपल्या आजूबाजूला बघायला मिळतील भाज्या. तर कोणकोणत्या प्रकारच्या भाज्या केल्या जातात ते मी तुम्हाला सांगणार आहे. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तसं बघायला गेलं तर आता पावसाळा चालू झालेला आहे आणि ह्या दिवसांमध्ये म्हणजे पाऊस चालू झाल्यानंतर लावणीच्या आधीच लोकं खूप काय-काय वेगवेगळ्या प्रकारच्या बिया वगैरे टाकत असतात. म्हणजेच काय, तर कुठे भोपळा असेल, कुठे दुधी भोपळा, त्याच्यानंतर कारलं असेल, लाल माठ, हिरवा माठसुद्धा भाजी केली जाते. त्याच्यानंतर आता ही जी भाजी आहे ना, ती अशा ठिकाणी केली जाते जिथे पाणी साठणार नाही किंवा अ, तसं बघायला गेलं तर जिथे सुकवटा आहे त्या ठिकाणी. कारण की ह्या भाजीला जास्त जर पाणी लागलं तर भाजी कुसायचे चान्सेस जास्ती असतात आणि नाजूक असते भाजी त्याच्यामुळे. तर आत्ता तसं बघायला गेलं तर आता उद्या नक्षत्र संपणार आहे. उद्या सोमवार आहे. उद्या नाही, त्याच्या परवा. उद्या रविवार आहे. सोमवारी नक्षत्र हे संपणार आहे. त्याच्यानंतर दुसरं नक्षत्र चालू होणार आहे आणि त्या नक्षत्रामध्ये झाडं आपण जी काही लावलेली असतात त्यांना पुरण वगैरे भरलं जातं. मग आपल्याकडे जे काही फळझाडं लावलेली असतात म्हणजेच काय, तो भोपळा असेल, त्याच्यामध्ये भेंडी असेल, तर ह्या सगळ्यांना ना ह्या दिवसांमध्ये झाडं म्हणजे हे घातलं जातं, खत घातलं जातं. आणि आत्ता जे काही नक्षत्र चालू आहे, अडतडा नक्षत्र आहे, ते आता सोमवारी संपेल. त्याच्यानंतर मग झाडांना आपण हात लावू शकतो, झाडांना पुरण वगैरे घालू शकतो. तर कोकणामध्ये अशी प्रथा आहे, की अडदळा नक्षत्रामध्ये कोणत्याही झाडाला आपण हात लावू शकत नाही, कारण की त्याला जे येणारं जे काही फळ आहे, ते कडू होऊ शकतं, असं आहे. आणि असं जर तुम्ही लावलत ना, तर जे काही काकड्या वगैरे जर तुम्ही काकडीच्या वेलीला वगैरे जरी हात लावलात, तरी ते एकदम हे होऊन जाते, म्हणजे काय तर लागल्यानंतर कडू लागते. तर ते अडदडामध्ये अजिबात हात लावायचं नसतं असं म्हणतात. तर आपण पण यावेळेस अजिबात हात वगैरे काही लावलेलं नाही आहे. आता पुढच्या नक्षत्रामध्ये सोमवारनंतर मग आपण खत वगैरे घालू, थोडी माती वगैरे वर करू, म्हणजे पाऊस खूप आला त्याच्यामुळे. थोडक्यात सांगायचं झालं तर ह्या सीझनमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या ह्या केल्या जातात आणि त्या पण एकदम ऑर्गॅनिक, एकदम नैसर्गिकरित्या पिकवल्या जातात. कोणती फवारणी नाही, काही नाही. जी काही खतं वगैरे असतात, ती वापरून केली जातात. तर चला मी तुम्हाला सांगते थोडक्यात. आता ह्या दिवसांमध्ये आहे ना, मांडव वगैरे घातले जातात. आता खूप वेलींचे वगैरे, आता कारली असेल, दुधी भोपळा असेल, त्याच्यानंतर अजून बघायला गेलं तर पडवळ असेल, शिराळं असेल, तर काकडी पण सोडली जाते मांडवावरती वगैरे. तर अशा पद्धतीने ना ज्या वेली खूप मोठ्या वाढतात ना, त्यांना मांडव वगैरे घातले जातात. तर ह्या दिवसांमध्ये ना मांडव वगैरे पण घातले जातात, शिऱ्या वगैरे लावल्या जातात. आता हे आधीची झाली तर हे म्हणजे लावून झाल्यानंतर पुढची प्रोसेस झाली. पण त्याच्या आधीची प्रोसेस काय, तर जिथे आपण भाजी करणार आहोत ना, तिथली जागा पण आपल्याला भाजावी लागते, भाजावून करावं लागते. म्हणजेच काय, तर छान भाजलेली जर जागा असेल ना, तर भाजी खूप चांगली होते. आता लाल माठ, हिरवा माठ जी काही भाजी केली जाते ना कोकणामध्ये, प्रामुख्याने ज्या काही जागा जिथे आपण करणार असतो ना, तिथे पूर्णपणे भाजली जाते आणि त्याच्यानंतर मग भाज्या त्याच्यावर केल्या जातात. आता दुसरी गोष्ट म्हणजे जी काही भेंडे वगैरे, कोकणातले गावठी भेंडी सगळ्यात फेमस. आणि लोकांनी तुम्ही जर बघितलं ना, तर प्रत्येकाच्या घराच्या इथे किंवा शेताच्या बांधावरती हे भेंडे घातले जातात. आपण पण घातलेले आहेत. सो मी दाखवायला विसरले त्या दिवशी, पण उद्या आता बघू आपलं जे लावायचं तेव्हा मी तुम्हाला दाखवेनच. तर शेताच्या बांधांवरती वगैरे गावठी भेंडे वगैरे घातले जातात. तर जे गावठी भेंडे आहेत ना, ते घालायच्या आधी काय करतात, तर जी शेणकई असते, म्हणजे सुकलेलं जे शेण असतं, ते जिथे खड्डे पाडतात ना, त्याच्यामध्ये ते शेण टाकतात आणि पूर्ण
जळेपर्यंत तसंच करणं. म्हणजे काय, ती जी जागा आहे ती चांगली जो काही खड्डा आहे, तिथली जी काही जागा आहे ती चांगली भाजावी यासाठी, जेणेकरून जे झाड आहे ते पण छान होईल आणि त्याला बऱ्या प्रकारे चांगला जीवसुद्धा लागेल. अशा पद्धतीने ती अळी वगैरे घातली जातात आणि त्याच्यामध्ये शेणकाई वगैरे टाकून ती जाळली जातात. तर ही आधीची प्रोसेस केली जाते आणि त्याच्यानंतर मग बिया वगैरे रुजत घातल्या जातात. तर ही पण एक पद्धत झाली. आता हे झाल्यानंतर मग नंतर आता भेंडे बघायला गेलात तर भेंड्यांना काही करावं जास्त लागत नाही. भेंडे सरळ वाढतात. गावठी भेंडे जर तुम्ही बघितले असाल तर सरळ वाढतात. त्याच्यामुळे त्यांना काही जास्त करावं लागत नाही. पण ज्या फळभाज्या आहेत, शिराळं असेल, त्याच्यानंतर काकडी असेल, भोपळा असेल, दुधी भोपळा असेल, पडवळ असेल, लाईट गेला. तर अशा ठिकाणी हे जे वेलींचे प्रकार असतात त्यांना मांडव वगैरे घालावं लागतं किंवा शिऱ्या वगैरे लावून ना वरती सोडावं लागतं. तर आपल्या पण काकडी खूप छान झालेल्या आहेत. मी डबल जे काही बिया टाकल्या होत्या त्यातली एकच व्ह्यूवर आली आहे. बाकीच्या आल्या नाही आहेत, तर आपण परत टाकू बघू आल्या तर. कारण की अजून 2 महिने बाकी आहेत त्याच्यामुळे. तर बघूया तेव्हा कसं होतं, काय होतं. तर अशा पद्धतीने हे सगळं केलं जातं. तर ही जी तयारी आहे ना, त्याच्या आधी पण आपल्याला करावी लागते, त्याच्यानंतरसुद्धा करावी लागते. तर आता हा महिना आहे, ह्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत फुलं वगैरे यायला लागतील. जे काही आपण लावलेलं आहे ते, सो त्याचे पण व्हिडिओज येतील बघा तुम्ही. तर ही सगळी तयारी आपल्याला आधी करावी लागते आणि मोठ्या प्रमाणात ह्या दिवसांमध्ये फळभाज्या, पालेभाज्या मोठ्या प्रमाणात ह्या प्रत्येकाच्या घराजवळ वगैरे केल्या जातात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की व्यवसायाच्या दृष्टिकोनाने पण होतं, प्लस आपल्या घरामध्ये भाजी पण खायला होते. आणि ह्या दिवसांमध्ये अशा जर पालेभाज्या वगैरे खाल्लेल्या पण चांगल्या असतात पावसामध्ये. तर खूप वेगवेगळ्या प्रकारची काटेगणगंसुद्धा लावली जातात, रताळी लावली जातात. त्याच्यानंतर तसं बघायला गेलात तर सुरण लावलं जातं, घोडकानं वगैरे असतात ती लावली जातात, करिंदे लावले जातात. तर ही सगळी जी आहेत ती कंदमुळं पण लावली जातात ह्या दिवसांमध्ये. तर ओव्हरऑल सगळी कंदमुळं असतील, त्याच्यानंतर पालेभाज्या असतील, फळभाज्या असतील, ह्या सगळ्या पद्धतीने ह्या लावल्या जातात. तर ह्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात हे लावले जातात. तर ह्या दिवसांमध्ये तसं बघायला गेलात ना, तर उन्हाळ्यामध्ये पण लावलं जातं. पण पावसामध्ये जास्तीत जास्त ही सगळ्या फळभाज्या, पालेभाज्या लावल्या जातात. मांडव घालण्यापासून खत घालण्यापर्यंत ते बिया टाकण्यापर्यंत सगळी प्रोसेस ही केली जाते. तर बघूया यंदा कसं होतंय, काय होतंय. जर अति पण पाऊस जर असेल ना, तर जे काही फुलं येतात, आता कसं असतं, कोणतीही वेल असू दे, मग तुमचं भोपळा असू दे, कारलं असू दे, काकडी असू दे, याला पहिली नॉर्मल फुलं येतात. नॉर्मल फुलं आल्यानंतर मग फळं घेऊन जी फुलं येतात ती येतात. तर तीच असते मादीची फुलं असतात. म्हणजेच काय, तर फिमेलची फुलं असतात ती. आणि जी पहिली वगैरे येतात ती नर वगैरे असतात, असं आहे. तर जी फुलं फळ घेऊन येतात ती मादी असते. त्याच्यामुळे ती जी फुलं, जर अति पाऊस असेल ना, तर त्याच्याने काय होतं, जी काही फळं येतात ना, ती कुसून जातात. तर अति पण पाऊस चालत नाही. त्याच्यामुळे काकडी वगैरे बघितलं असेल तुम्ही, कुसून जातात. म्हणजे जी काही फळं येतात ना छोटी-छोटी फुलातून, तर ती पिवळी पडतात. तर हे पण पावसामुळे होतं. तर अशा पद्धतीने सगळं ओव्हरऑल मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे, की कशा पद्धतीने ह्या पावसाळ्यामध्ये फळभाज्या, पालेभाज्या कशा केल्या जातात, काय केले जातात, हे बघितलं असाल तुम्ही. आत्ता तरी लावलेली जी काही रोपं आहेत ना, ती छोटी-छोटी आहेत. एवढी-एवढी तरी आहेत अजून. अजून त्यांना म्हणजे पालवी वगैरे फुटेल, पानं वगैरे येतील, आणि मस्तपैकी मग वाढतील. आणि काकडी असं आहे ना, म्हणजे कोणतीही काकडी असेल, वेलींचा जो काही प्रकार आहे ना, हा झपाट्याने वाढतो. बाकीच्या झाडांपेक्षा त्याची जी वाढण्याची जी काही प्रोसेस आहे ती खूप फास्ट असते. त्याच्यामुळे ना ही लवकर लागतात. तर बघूया एंडिंगपर्यंत किंवा त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये काकड्या लागायला सुद्धा लागतील. तर अशी सगळी पद्धत आहे आणि या पद्धतीनेच कोकणातलं त्या सीझन वाईज सगळं जीवन असतं. आता सगळंच आहे चालू. तर ह्या दिवसांमध्ये हळदसुद्धा लावली जाते मोठ्या प्रमाणात. कंदमुळं वगैरे ह्या दिवसांमध्ये जास्तीत जास्त लावली जातात. काटेगणक जसं मी मगाशी बोलली तसं. तर तो पण वेलीचाच प्रकार आहे. सो त्यांना पण शिरा वगैरे लावाव्या वगैरे लागतात. तर अशा पद्धतीने सगळी फळभाज्या, पालेभाज्या या दिवसांमध्ये केल्या जातात. तर व्हिडिओ आवडला, माहिती आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे काही क्वेश्चन असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशा पद्धतीने हे सगळं केलं जातं. पावसाळा एकदा संपला की नंतर मग पुढे भात कापणी वगैरे पण येते. त्याच्यानंतर एवढं काही पुढे एवढी काही लागवड वगैरे केली जात नाही. पण त्याच्यानंतर आंबे, काजू यांची फवारणी कुठे हे मोठ्या प्रमाणात चालू होते. तर एकदा पावसाळा संपला की इथून पुढे मग पुढे थंडी वगैरे, उन्हाळा वगैरे चालू होतो. तर ह्या पावसाळ्यामध्ये जास्तीत जास्त भाज्या लावल्या जातात. आणि जर तुम्ही बघायला गेलात ना, तर काही-काही जणांच्या घराच्या पुढे, मागे सगळीकडे जिथे कुठे जागा असेल ना, तिथे मोठ्या प्रमाणात भाज्या लावल्या जातात. तर बघूया आपल्या काय काकड्या वगैरे कशा होतात, काय होतात. आपल्याकडे जागा फार कमी आहे, त्याच्यामुळे आपली लागवड पण फार कमी आहे. ज्यांच्या जागा जास्त आहे त्यांच्या इथे लागवड पण तुम्हाला जास्ती बघायला मिळेल. तर बघूया. आणि ह्या ज्या भाज्या आहेत ना, टेस्टीसुद्धा तेवढ्याच लागतात. कारण की
जर तुम्ही बाकी आपण मार्केटमधून वगैरे भाज्या आणतो त्याच्यावर फवारणी केली जाते, खूप काही केलं जातं, खतं वगैरे घातली जातात. पण ह्या ज्या भाज्या आहेत ना आपल्या एकदम मातीमध्ये गावच्या मातीमध्ये पिकवल्या जातात आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला जे येणारं जे फळ आहे ते पण एकदम टेस्टी लागतं. त्याच्यामुळे ह्या ज्या भाज्या आहेत ना खूप छान लागतात आणि मेन म्हणजे आपल्या झाडावरचं कोणतेही फळ काढायची म्हणजे लागल्यानंतर काढायची जी मजा आहे ना ती पण फार वेगळी आहे. तर अशा पद्धतीने मांडव वगैरे घातले जातात, शिड्या वगैरे लावल्या जातात. रोपं थोडी मोठी झाली ना की मग मांडव वगैरे घातले जातात. एकदा त्यांना साईडने वेली वगैरे यायला लागल्या ना की मांडव वगैरे घातले जातात. तर या दिवसांमध्ये अशा प्रकारे सगळं नियोजन केलं जातं. तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर पाऊस थोडा थांबलेला आहे म्हणून म्हटलं चला व्हिडिओ करूया. आता बाहेर तर कुठे जाता येणार नाही. त्याच्यामुळे म्हटलं चला तुम्हाला एक छानपैकी कोकणामध्ये आता लेटेस्टमध्ये जे काही चालू आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती द्यावी. तर चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय.